महालक्ष्मी देवीची गुरुवारची कहाणी. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. भद्रश्रवा दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचे नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगलं होतं, पण स्वभावात अहंकार होता. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागारागात घराबाहेर पडली. अनवाणी पायानं रानातून जात होती. तिथे तिला काही सुवासिनी लक्ष्मीचं व्रत करत असताना दिसल्या. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला. पण या जन्मात भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. दासदासींवर रागवू लागली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, आपण राणीला भेटावं, मागच्या जन्माची आठवण करून द्यावी, ती ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचं खूप कौतुक करी. तिचे सर्व लाड पूर्ण करी. त्या दोघांना 7 पुत्र व 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी देवीनं म्हातारीचे रूप घेतले. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली व आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? एक दासी बाहेर आली. तिला म्हातारी दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवं आहे? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. मी द्वारकेहून आले आहे. राणीला भेटायचे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. मैत्रिणींसोबत गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय हा तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उन्हदुनं बोलतील. त्यांच्या मैत्रिणी देखील तुला हसतील. तू जरा आडोशाला बस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली, आज राणी झाली, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला देवीचे व्रत सांगितलं, तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा असा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. तिने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच माडीवरून राणी आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी लक्ष्मीव्रताची सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधराशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे भाग्य मात्र फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला.
चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. तसं त्यांना सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून तिला आनंद झाला. झाकण काढलं. बघते तर काय, तिला कोळसेच कोळसे दिसले. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तोही हे ऐकून चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं. डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेने सारथीसोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्याचे मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने ह्या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिले. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशांचा हंडा घेतला. त्यामध्ये मीठ भरलं. तो घेऊन ती पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचे भान नव्हते. मालाधराने विचारलं, माहेरहून काय आणलं? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या शब्दातील खोस राजानं हेरली. विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाला तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवाला काय झालं कळालं नाही. तो ताबडतोब जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला. भद्रश्रवाने अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावले. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यामधील मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा जिंकलं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं.
ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाला हिनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील.